खामगाव येथून धुळे शेगावला जाण्यासाठी निघालेल्या मार्गावर जोरदार वादळी वारे आणि पाऊस सुरू झाल्याने एसटी बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली। यावेळी रस्त्याच्या कडेला असलेली टपरी प्रचंड वेगाने येणाऱ्या वाऱ्यामुळे उडाली व त्याचे पत्रे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी महामंडळाच्या बसवर येऊन आदळले। यामध्ये एसटी बसचे नुकसान झाले। सुदैवाने प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही अशी माहिती एसटी कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे। समाज निष्ठा खामगावमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हॉटेल प्राईडच्या समोर खामगावहून निघालो शेगावच्या दिशेने। अचानक वारा आणि पाऊस चालू झाला। गाडी ड्रायव्हरने साईडला लावली, तेवढ्यात ती साईडला पडलेली टपरी आमच्या गाडीसमोर येऊन धडकली। कुठून कुठे चालले ते बस? धुळ्याहून शेगाव, धुळे ते शेगाव। किती वाजता निघाले? धुळ्यावरनं 12:30 वाजता। कशा प्रकारचा पाऊस सुरू होता? पाऊस इथंच खामगावहून निघाल्यावर चालू झाला, वारा चालू झाला जोरात। मग ड्रायव्हरनी साईडला गाडी लावली, तेव्हा ती टपरी खालून येऊन गाडीवर आदळली। त्यामध्ये कोणी काही नाही, प्रवाशांना काही कोणाला लागलेलं नाही। एक प्रवाशाला थोडंसं किरकोळ दुखापत झाली होती। ते बाबा म्हणे मी जातो म्हणे, दुसऱ्या गाडीत गेले ते बाबा।